आतड्यांना सूज येणे, एक तीव्र सूज येणे असा आजार आहे की ज्याला इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, जसं आपलं तोंड येतं तेव्हा काय होतं, सुरुवातीला लालसर होतं, नंतर कधी कधी बारीक बारीक असे पांढरे चट्टे येतात, कधी कधी जखमा होतात. तीच प्रक्रिया संडासच्या आतड्यात किंवा मोठ्या आतड्यात होते. सूज येणे किंवा तिथं जखमा होणे, त्यातनं रक्त येणे. तर दुर्दैवानं इन्फ्लेमेटरी बाउल डिसीजचे जे 2 प्रकार आहेत, त्याला आम्ही क्रोन्स डिसीज किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणतो. याच्याखेरीज पण अजून काही प्रकार आहेत. तर दुर्दैवानं त्याचं कारण आपल्याला माहीत नाहीये. म्हणजे हे ऑटो इम्युन म्हणजे शरीराच्या पेशी शरीराच्या अगेन्स्ट काम करणे अशा काहीचा प्रकार आहे. त्यामुळं तीव्र प्रकारची सूज येऊन संडासच्या जागेतून रक्त पडणे हा पण एक आजार आहे आणि या आजाराला सूज कमी करणारी औषधं दिली जातात. मग त्यात एनिमा येतात, काही स्टिरॉइडचे औषधं किंवा एनिमा येतात. आजकाल त्याच्यावर इम्युनिटीला कंट्रोलमध्ये आणणारी पण औषधं आहेत. तर अशी वेगवेगळी औषधं आहेत. आणि सरते शेवटी कॅन्सर तर आहेच, कारण संडास जागेत जर कॅन्सर झाला तर त्यांनी पण संडासमध्ये रक्त पडणे किंवा शेम पडणे असे प्रकार होतात. किंबहुना शेम म्हणजे संडासला आल्यासारखी होणे आणि रक्तम शेम पडणे हे कॅन्सरचं अगदी क्लासिकल चिन्ह आहे असं म्हणेन मी. आणि त्याबरोबर जर वजन कमी व्हायला लागलं, बारीक ताप रोजचा संध्याकाळचा यायला, तर हे कॅन्सरचं लक्ष आहे. त्यामुळं लक्षात घ्या, मूळव्याध हा परसे खूप घाबरण्याचा आजार नाही आहे. मूळव्याध म्हणजे तिथल्या रक्तवाहिन्या वाढलेल्या असतात. याचं कारण आपण आपल्या खाण्यापिण्यात आहे. तंतुमय आहार कमी असेल किंवा संडासला कुंठत असू, बद्धकोष्ठ यांनी होतं. आणि या सगळ्या गोष्टी करेक्ट केला तर जवळजवळ 95% मूळव्याधीच्या लोकांना ऑपरेशन लागत नाही.